गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मागच्या वेळेला जो आपला अभ्यास चालला होता शेवटची स्लाइड होती, तर एक पटकन आपण उजळणी करूया म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. तर दादानी आपल्याला काय सांगितलं की मनुष्याला जेव्हा जन्म प्राप्त होतो त्यावेळी मुळात चेतना ही शरीरात धारण होते, म्हणूनच मनुष्याला चालता बोलता येते. म्हणजे जी आपल्या अंगामध्ये दैहिक शक्ती जी निर्माण होते त्या आत्मिक शक्ती होते, म्हणजे शक्ती म्हणूया आपण. त्याच्यानंतर त्याचं वर्गीकरण करेल, त्याचा विचार आपण नंतर करूया. जी शक्ती आपल्यामध्ये असते त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, आपल्याला चालता बोलता येतं. पण केवळ वासना पूर्ततेसाठी ही चेतना जेव्हा जन्माला येते तेव्हा त्या शक्तीला काय म्हणतात, जीव. किंवा तो जो जन्म आहे त्याला काय म्हणतात, जीव. म्हणजेच वासनेमुळे कमी प्रतीचा जन्म मिळतो. जर वास असेल म्हणजे कोणाचा वास, साहजिकच सद्गुरूंचा देवाचा जर वास असेल म्हणजे इच्छा परत्वे जन्म असेल, तर काय होतं, आपल्या हातून जन्मप्राप्तीनंतर सत्कर्म जर घडणार असेल तर ही चेतना जन्म घेतेवेळी जीवात्मा म्हणून जन्माला येते. म्हणजे सर्वसामान्यतः जीव म्हणजे कसं, प्राणी मात्रा जो असतो त्या प्राणी मात्रापैकी बरेचसे गुण आपल्यामध्ये असतात. परंतु जसे हळूहळू आपण मनुष्याकडे पूर्णत्वाकडे जात असतो तसे तसे हळूहळू आपण ते गुण आपल्यामधनं काढून टाकतो. म्हणजे हिंसक वातावरण करायचं त्यावेळेला आपण असं म्हणतो बघा की बाबा काय जानवरासारखा वागतो म्हणून किंवा जनावरासारखा वागतो म्हणून. त्याचं कारण म्हणजे काय, तर आपण त्या पद्धतीचं आपलं वागणं झालेलं असतं. पण ज्या वेळेला तो जीवात्मा म्हणून जन्माला येतो त्यावेळेला काय होतं की जन्मप्राप्तीनंतर आपल्याकडनं काहीतरी चांगली गोष्ट घडणार असते. आणि त्यावेळेला म्हणजे जीवात्मा ह्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला आपण साधनेचा आपण लाभ घेतो त्यावेळेला जीवात्मा हा आत्मा म्हणून पुढील जन्माला येतो. आणि अशा अवस्थेत दादाने काय म्हटलंय, चेतना असते तिला पुढे 25% साधना केल्यामुळे चैतन्य ही अवस्था प्राप्त होते. आता चेतना आणि चैतन्य याच्यामध्ये थोडासा फरक काय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवातीला आपण काय म्हटलं, चेतना म्हणजे काय, आपण जे काही चेतना आपल्या अंगामध्ये जी शक्ती असेल त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, आपल्याला चालता बोलता आपल्या सगळ्या ज्या कृती करायची असं तेवढं आपण करू शकतो. परंतु ज्या वेळेला चैतन्य निर्माण होतं त्या चेतनेचं रूपांतर कशामध्ये होतं, चैतन्यामध्ये होतं. त्यावेळेला चैतन्य म्हणजे काय की अशी शक्ती आहे जिच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे. म्हणजे आपल्या अंगी असलेली जी शक्ती आहे त्याच्यामध्ये जेव्हा कार्य करण्याची म्हणजे कार्य करण्याची अवस्था अंतर्भूत होते त्यावेळेला त्या चेतनेला काय म्हणतात, चैतन्य. म्हणजे ती क्षमता निर्माण व्हायला पाहिजे कार्य करण्याची. म्हणजे कार्य करण्याची क्षमता म्हणजे नेमकं काय की आता समजा एखाद्या माणसाला ज्याच्यामध्ये चैतन्य आहे त्याला असं वाटलं की बाबा या माणसाचं भलं व्हावं. आता आपण सर्वसामान्यतः आपल्यामध्ये पण चैतन्य नसायचं वाग नाही, परंतु अशी चैतन्ययुक्त पूर्णपणे अशी व्यक्ती असेल तिने म्हटलं की बाबा तुझं चांगलं होणार म्हटलं की व्हायलाच पाहिजे. ती जी काही गोष्ट ठरवते त्याप्रमाणे तिच्याकडनं. आणि ऑफकोर्स कोणती गोष्ट ठरवते म्हणजे काय, प्रापंचिक नाही, आध्यात्मिक गोष्टी कोणत्याही समजा आपण ठरवल्या कळलं की नाही, पारमार्थिक गोष्टी आपण ठरवल्या तर त्या कृतीमध्ये येऊ शकतात. त्याच्यासाठी चैतन्य ही अवस्था असते. आणि म्हणून दादा काय म्हणतात, ही अवस्था प्राप्त आहे म्हणजे हा मनुष्य मानव ही संज्ञा प्राप्त करता होतो. याचा अर्थ ज्याला काया वाचा मन या अवस्थांचा लाभ होतो व ज्याला मन आहे तो मानव. इथपर्यंत आपण आलो. आता खाली काय दिलेलं आहे बघा, खाली दिलेले आहे जीव. त्या जीवातून आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला प्रथम जो असतो आपला जन्म तो आपला जीवच असतो. म्हणजे काय, तर जीवामध्ये जे काही गुण असतात तेच गुण घेऊन आपण आलेलो असतो. आता काय त्याच्यामधले हळूहळू नको असलेले गुण आपण काढून टाकले पाहिजे आणि पुढे काय व्हायला पाहिजे, आपण मनुष्याकडे जायला पाहिजे.
म्हणजे नंतर जीव किंवा जीवात्मा. आणि पहिली जी उन्नती आहे ती 84 लक्ष योनीतून आपली जी उन्नती होत असते ही निसर्गाधीन असते. निसर्ग एका योनीतून दुसऱ्या योनीतून, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत असं करत 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 आपल्याला जीवात्मा म्हणून आणू सोडतो. आता एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे जीवात्मा ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आता याच्या पुढचा जो विकास आहे हा विकास आपल्यालाच करायचा. आता निसर्ग मदत करणार नाही. आता आपल्याला पुढचा जो प्रवास आहे जीवात्मा ते आत्मा आणि आत्मा ते परमात्मा हा विकास, पुढचा जो विकास आहे हा आपल्यालाच करायचा. आता नेमकं काय होतं, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख काय येतात, दादाने काय सांगितलं आता बघूया. आता आपण पुढच्या विषयाकडे वळतो. आपण मागच्या वेळेला बघितले की जन्माचे प्रकार काय, 3 प्रकारचे जन्म असतात, कर्मपरत्वे, कार्यपरत्वे आणि कारणपरत्वे. आणि कर्मपरत्वेमध्ये सुद्धा 2 आहेत, वासनापरत्वे आणि इच्छापरत्वे. आणि कार्यपरत्वे आणि कारणपरत्वे. सर्वसामान्य आपल्या सगळ्यांचा जो जन्म आहे हा कर्मपरत्वे आणि त्यातल्या त्यात हा वासनापरत्वेच असतो. त्याचं रूपांतर आणि ही अविकसित अवस्था आहे. आणि या अविकसित अवस्थेमध्ये आपण इथे पोचलो. आता आपण साधनेचा लाभ घेतो, बऱ्याचशा गोष्टीचा लाभ घेतो, मुलाखतीचा लाभ घेतो आणि मग आता आपला विकास आपला हळूहळू होतोय. मग वासना परत्वे जन्म जाऊन पुढच्या वेळेला जेव्हा आपण जन्माला येऊ त्यावेळेला इच्छा परत्वे. आता मागच्या वेळेला आपण बघितलं वासना परत्वे आणि इच्छा परत्वेमध्ये काय असतं, तर कर्म जेव्हा जन्माला आपण येतो त्यावेळेला कर्म असतं आणि आत्मा असतो. ज्या वेळेला वासना परत्वे जन्म असतं तर त्यावेळेला कर्म आधी येतं आणि तो आत्माला ओढत आणतं. आत्म्याला जन्म घ्यायचा नसतो, कारण आत्म्याला माहिती आहे की मागच्या जन्मामध्ये अशी काही कर्म माझ्या हातून घडलेली आहे किंवा माझ्या त्या देहाच्या हातून घडलेली आहे की त्याचा मला आता ह्या वेळेला भोग घ्यायचा आहे, मला ते छळणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे आत्म्याची इच्छा नसते, पण कर्म म्हणतं नाही तुला यावंच लागेल. त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आत्म्याला येईल. आणि इच्छा परत्वे जन्मामध्ये काय असतं, उलट असतं. का आत्म्याची इच्छा असते खाली जाऊन काहीतरी चांगलं करायचं आणि त्यावेळेस तो पुढे जातो आणि कर्म मागणे येतो. हा दोघांमधला फरक आहे. आणि कार्यपरत्वे म्हणजे विशिष्ट कार्यासाठी ज्यांचा जन्म झालेला असतो. आपण मागच्या वेळेला उदाहरणं बघितली, बाबा आमटे, मदर टेरेसा, हे कार्यपरत्वे. आणि कारण परत्वे म्हणजे मनुष्य जातीसाठी ज्यांचा जन्म झाला असतो, सर्व दिव्य पुण्य विभूती आपले दादा हे कारण परत्वे जन्माला आले. तर आपल्याला हळूहळू करत करत त्या वासना परत्वेवरनं, इच्छा परत्वेवरनं कार्यपरत्वे, कारण परत्वे हा प्रवास आपल्याला करायचा आणि तोच तिकडे दिलेला आहे तो विकास. हा विकास आपल्याला करायचा. आता पुढे जाऊया. दादाने किती सुंदर सगळं समजून सांगितलंय बघा की दुःख कशामुळे निर्माण होतात. भविष्य काळात जे भक्त या कार्याचा लाभ घेण्यासाठी येतील त्यांना हे साधन व जीवनात त्याचे महत्व काय आहे हे समजले पाहिजे. आता एक थोडासा पुन्हा हे वाक्य आपण वाचू, पण त्याच्या आधी एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. दादा कुठे आहेत, तर दादा औदुंबरला आहे. आणि जेव्हा दादा औदुंबरला होते त्यावेळेला त्यांना बाबांकडनं मार्गदर्शन. तोपर्यंत त्याला काहीच माहित नव्हतं. दादा शिकलेले किती होते, 4थी पर्यंत. परंतु ते सगळं ज्ञान त्यांना या विभूतीने दिलं. तर हे ज्ञान देत असताना वेगवेगळे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत की जन्माचे प्रकार कोणते, कुठलं आपल्याला कुठे जायचं आहे हे दादाला समजून सांगितलं. आता पुढचा एक मुद्दा बघूया आपण. तर भविष्य काळात दादांना सांगतात आहेत विभूती, भविष्य काळात जे भक्त या कार्याचा लाभ घेण्यासाठी येतील त्यांना हे साधन व जीवनात त्याचे महत्व काय हे समजले पाहिजे. आता आपण लाभ घेतो, त्या साधनांचा लाभ घेतो, ते साधन, पण ते साधन सिद्ध त्यावेळेला झालं होतं. पण त्यावेळेला बाबांनी सांगितलं भविष्य काळात जे भक्त या कार्याचा लाभ घेण्यासाठी येतील त्यांना हे साधन व जीवनात त्याचे महत्व काय हे समजले पाहिजे. नुसते लोक संकटात आहे व गुरुकृपेने त्यांचे निरसन व्हावे एवढाच हेतू कार्य करीत असताना नव्हता. येणाऱ्या लोकांना त्यांच्या दुःखाचे ज्ञान असते तर उपाय शोधून त्या दुःखांचे निवारण व्हावे असा प्रयत्न त्यांनी केला असता. किती क्लिअर कट सांगितलं. आपल्याला माहिती आहे का आपल्या दुःखाचं कारण काय. मला जर माझ्या दुःखाचं कारण माहित असतं, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या दुःखाचं कारण माहित असतं
तर त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला. तर मला माहित नाही, काय काय वेळेला आपल्याला कळत नाही. मी तर आयुष्यभर सगळा चांगला वागत होतो, तरी पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख येतात. असं कित्येक वेळेला आपण बघतो अशी उदाहरणं. तर दादा काय म्हणतात, बाबांनी त्यांना काय सांगितलं, येणाऱ्या लोकांना त्यांच्या दुःखाचं ज्ञान असतं, तर उपाय शोधून त्या दुःखाचं निवारण व्हावे असा प्रयत्न त्यांनी केला असता. पण जीवनात आज निर्माण होणारे दुःख हे काय आहे, का आहे, हे कोणालाही समजत नाही. आणि पुढे बाबा काय म्हणतात बघा, कारण दुःख एकतर कर्माने होते 75% किंवा दुसरे अज्ञानामुळे होते 25%. बहुसंख्य बघताना तेच म्हणजे अज्ञानाप्रत जे दुःख असतात तेच भोगावं लागतं. कर्माने जे दुःख येतं ते कर्माने आलेल्या दुःखापेक्षा अज्ञान आपल्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपण हे दुःख भोगत असतो. हे जर आपल्याला ज्ञात झालं की बाबा हे असं आहे, असं आहे, असं करायचं नाही, याची अपेक्षा ठेवायची नाही, दुःख होणारच नाही. का आपण तशी अपेक्षा ठेवतो किंवा का आपण तसं वागतो, का अज्ञान आहे, आपल्याला माहित नाहीये. बरोबर आहे. म्हणून दादा काय म्हणतात, जास्तीत जास्त लोकांचं अज्ञानामुळे दुःख झालेलं असतं. भक्ताचे दुःख कोणत्या प्रकारचे आहे हे साधकाला समजत नाही व कारण समजले नाही तर निवारण करता येत नाही. हे साधकाची सुद्धा एवढी तयारी असली पाहिजे की कोणत्या प्रकारचं दुःख आहे हे त्याला कळलं पाहिजे, काय आहे त्याच्या दुःखामागचं कारण काय आहे, आणि ती साधकाला समजत नाही. आणि कारण जर समजलं नाही तर निवारण म्हणजे निरसन किंवा दूर करणं हे कसं शक्य होणार. म्हणजे बाबा दादाला तसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो की नाही, परंतु हे जीवनाबद्दलचं ज्ञान आहे, याचा आपण विचार करूया. हे जीवनाबद्दलचं ज्ञान आहे. आता आपण वाचतो, आपल्याला सोपं वाटतं की असं वाटतं की काहीतरी आहे, पण आपण विचार करूया की त्यावेळेला औदुंब क्षेत्री बाबा आणि हाजी बाबा दादांना हे ज्ञान देतात आहे. कारण समजले नाही तर निवारण कसं करता येईल. यासाठी परमपूज्य बाबाने असे सांगितले की कार्य जर करावयाचे असेल तर प्रथमतः निराकरण सिद्ध व्हायच पाहिजे आणि मग निवारण. आता हे जे शब्द आहे ना, हे आपल्याला वाटतात समानार्थी आहे, निराकरण आणि निवारण. निराकरण म्हणजे काय, तर निराकरण हा शब्द जो आहे ना, हा दोन अर्थाने वापरला जातो. निराकरण म्हणजे काय, कारण समजणे, हे झालं एक, त्याला म्हणतात निराकरण करणे. आणि निराकरण म्हणजे दुसरा त्याचा अर्थ एक उपाय. म्हणजे काय करायचं, हे कारण आहे तर निराकरण झालं, निराकरण झालं. तर निराकरण केलं म्हणजे काय, तर निराकरण केलं म्हणजे त्याला त्याच्यातील उपाय केला. आणि निवारण म्हणजे काय, तर निवारण याचा अर्थ निरसन किंवा उच्चाटन, म्हणजे मुळातून ते काढून टाकणं म्हणजे निवारण. आता हे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असायला पाहिजे. आता जे सेवक करतात ते काय करतात, नेमकं निराकरण करतात की निवारण करतात, आपल्याला कळलं पाहिजे. भक्त भाविक म्हणून ज्या वेळेला आपण कामकाजाला येतो, कामकाजाला आल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन केलं जातं आणि मार्गदर्शन केल्यानंतर ते जे दुःख आपल्या आयुष्यामध्ये आलेलं असतं ते दुःख निघून जातं. बरोबर आहे. तर नेमकं काय होतं, निराकरण होतं की निवारण होतं, तर स्पष्ट आपल्याला कळलं पाहिजे. निराकरण हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या मागे साधना आहे आणि ती दादानी करून ठेवलेली आहे. दादानी ती करून ठेवलेली आहे. आता जे भक्त, आता जे सेवक तिथे बसतात ते फक्त काय करतात, निवारण करतात. म्हणजे दादाने सांगितलंय ना, या पद्धतीचं मार्गदर्शन करायचं. त्यांना कळतं म्हणण्यापेक्षा त्यांना एक असं वाटतं की बाबा याची ही दुःख आहेत, तर ही दुःख असल्यामुळे याला हे कारण असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे याला हे औषध द्यायला पाहिजे, ही सेवा सांगायला पाहिजे, याला निवारण. म्हणजे आता जे भक्त भाविक करतात ते निराकरण नव्हे, ते काय करतात, निवारण करतात. म्हणजे आपण साधा असा विचार करू, डॉक्टरी भाषेमध्ये समजा आपण विचार करायचा विचार केला तर कोणतेही समजा औषध ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला देतो त्यावेळेला तो काय करतो, आपला इलाज करतो. तो शोध लावतो का त्या औषधाचा, नाही. बरोबर आहे. तो काय बघतो, ह्या ही चिन्ह आहेत, ही चिन्ह आहे म्हणजे याला हे औषध द्यायला पाहिजे. पेनिसिलिनचा शोध एकदाच लागला,
बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्या पेनिसिलिन मध्ये काय काय घालायचं, कसं काय करायचं हे एकदाच लेमिंगनी ठरवलं, त्याच्यानंतर पुन्हा नाही शोधलं. तसंच ही जी निराकरण जी आहे ही निराकरण दादाने एकदा सिद्ध करून ठेवली आणि एकदा ती सिद्ध झाल्यानंतर आता सेवक काय करतात, त्याचा उपयोग करून फक्त निवारण करतात. आपल्याला दोन्ही शब्दांचा अर्थ व्यवस्थित माहीत असला पाहिजे. यासाठी संकल्पाची गरज आहे. आता निराकरण आणि निवारण असे आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत असं बाबांनी दादांना सांगितलं आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा तुला संकल्प तयार असला पाहिजे. कारण जे साधन सिद्ध करावयाचे आहे ते सर्व जगाला उपयोगी व लाभदायक व्हाव्यास पाहिजे. मी विचार करा, दादानी देह ठेवला आपल्या गुरुमार्गामध्ये, भक्त त्या आपला भक्त म्हणण्यापेक्षा गुरु, त्याच्यानंतर शिष्य ही परंपरा नाही. परंतु त्या आसनावरती बसलेली जी कोण व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या माध्यमातून ज्या वेळेला एक ही सेवा कर असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला त्याच्या मागची शक्ती कोणाची असते, ती शक्ती बाबांची असते. ते निवारण कोण करून घेत असतं, बाबा करत असतात. परंतु हे आपल्याला वाटतं सोपं, आणि सांगितलं आणि असं झालं. परंतु त्याच्यासाठी दादानी काय केलं याचा आपण विचार करायला पाहिजे. हे सिद्ध करण्यासाठी म्हणून दादाला सगळ्या गोष्टी त्यांना करायला लावल्या आणि त्यांना काय सांगितलं, अशा रीतीने आपल्याला करायला पाहिजे की पुढे जगाला त्याचा उपयोग आणि ते लाभदायक करायला पाहिजे. अजून आता वेगळ्या दिशेने दादांना नेऊन अजून ज्ञान कसं दिलं बघा. जे चराचरमय जग आपल्याला दिसतं, त्या ज्याचा भास आपल्याला होतो, त्या जगाची निर्मिती 5 तत्वांनी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे काही काही गोष्टी आता आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकून माहीत झाले. काय, हे चराचरमय जे जग आहे त्या जगामध्ये 5 तत्व आहेत. कोणती कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि त्यांची पट किती आहेत, तर पृथ्वी समजा 1 पट असेल तर त्याच्या 3 पट आप आहे, त्याच्या 11 पट तेज आहे, त्याच्या 21 पट वायू आहे आणि त्याच्या 108 पट आकाश आहे. म्हणजे आपण प्रमाणाचा विचार केला तर 1 जर पृथ्वी असेल तर 3 पाणी, 33 तेज, 693 वायू आणि 74,844 हे काय आहे, आकाश. म्हणजे आकाश प्रचंड आहे नाही का. आणि वायू तत्व आणि आकाश तत्व, वायू आणि आकाश म्हणजे आत्मिक शक्ती आणि पृथ्वी आणि आप यांचं प्रमाण म्हणजे काय, देश. ते आपल्याला पुढे अजून समजलं. तर हे सगळं जे जग आहे, चराचरमय सृष्टी जी आहे, मनुष्य सुद्धा त्याचाच भाग आहे, बरोबर आहे. हे या 5 तत्वांनी बनलेले. त्या तत्वांचे कार्य एकमेकांना पोषक व्हावयास पाहिजे, तरच निसर्गाचे किंवा जीवनाचे कार्य सुख शांती समाधानात होईल. निसर्गाचं पण म्हटलंय दादानी आणि त्याचबरोबर जीवनाचं म्हणजे आपल्या जीवनाचं म्हणजे मनुष्याचं सुद्धा म्हटलंय. कारण ती 5 तत्व तशी निसर्गामध्ये तशी ती मनुष्यामध्ये. अन्यथा एक तत्व अधिक असेल व दुसरे कमी असेल तर या तत्वांच्या कार्यात बिघाड होईल. जन्माला येण्याचे कारण अणुरेणूंपासून ब्रह्मांडापर्यंत अव्याहत चालू आहे. याचे कारण ती 5 तत्वे एकमेकांना पोषक आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येतो, त्याच्या जन्म आल्यानंतर पूर्ण जीवन घालवतो, जातो, पुन्हा येतो, सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे. याचं कारण काय, तर ही 5 तत्व एकमेकांना पोषक आहे. जेव्हा या 5 तत्वांमध्ये विषमता निर्माण होते त्यावेळी या सृष्टीवर किंवा मानवी जीवनात आपत्ती ओढवते. म्हणजे जर विषमता निर्माण झाली कुठे, निसर्गामध्ये किंवा मनुष्यामध्ये सुद्धा, तर काय होतं, मनुष्याच्या बाबतीत काय होतं, आपत्ती निर्माण होते. वास्तविक आपत्तीचा धर्म जगात पीडा किंवा अशांतता निर्माण व्हावी हा कदापि नसतो. दुःख जे आपल्या आयुष्यामध्ये आलेलं असतं, हे दुःख आपल्याला त्रास द्यावं म्हणून आलेलं नसतं, तर दुःख आपल्याकडे एवढ्यासाठीच आलेलं असतं की बाबा अरे चुकलंयस ना, आता चांगला वाग, जा या दिशेने, कळलं की नाही. मग आपल्याला एवढं तरी वाटतं अरे बाबा देवाचं नाव घेऊया,
कळलं की नाही? मग देवाचं नाव घेतल्यानंतर जे सत्कर्म निर्माण होतं, हळूहळू हळूहळू आपण त्या दिशेने व्हायला लागतो आणि मग आपण सुख शांती समाधान आपल्याला अनुभवायला. नाहीतर पहिल्यांदा काय असतं, ज्या वेळेला समजा आयुष्यामध्ये दुःखच नसतं त्यावेळेला आपण फक्त उडत असतो, आपण कोणाकडे कसेही वागत असतो. मग कुठेतरी एक झटका बसतो, कुठेतरी एक दुःख आपल्या आयुष्यामध्ये येतं. मग आपल्याला रिअलाइज होतं, अरे नाही आपलं काहीतरी चुकतंय, कळलं की नाही? आणि मग आपली दिशा बदलते. तर ते दुःख आल्याचं त्रास देण्यासाठी नाही, आपला जो मार्ग चुकलाय तो मार्ग चुकलेला मार्गावरनं आपल्याला पुन्हा पूर्ववत त्या मार्गावरती आणण्यासाठी. आम्ही मानव म्हणून जन्माला येतो ही ईश्वराची कृपा आहे. पण जन्माला आल्यावर मानव असून सुद्धा दानव म्हणून जेव्हा जगू लागतो तेव्हाच आपत्ती, संकट इत्यादी आपल्या वाट्याला येतात. हे वाक्य अजून, या वाक्यामध्ये अजून काही बोलण्यासारखं नाही, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मनुष्य जेव्हा मनुष्य म्हणून वागत नाही, दानव म्हणून वागायला लागतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी यायला लागतात. यासाठी श्री गुरुंनी जी साधना औदुंबर येथे करण्यासाठी सांगितली होती त्यात विमोचन हे साधन सिद्ध झाले. आता विमोचनाचा अर्थ काय? विमोचन याचा सोपा अर्थ असा की जन्मता जी मूळ तत्वे धारण झालेली असतात त्यामुळे त्याच्यामध्ये जो कमी अधिकपणा निर्माण झालेला असतो तो दूर करून आम्हा मानवांना मूळ धारणेची पुनश्च प्राप्ती करून देणे, तसे करणे याचाच अर्थ विमोचन करणे. विमोचनाचा सोपा अर्थ काय की आपली जी पंचमहाभूत तत्व जी आहे त्या पंचमहाभूत तत्वांमध्ये बिघाड झालेला असतो. म्हणजे जे प्रमाण असायला पाहिजे ते प्रमाण नसतं. मग आता हे प्रमाण निसर्गाप्रमाणे नसल्यानंतर, खूप विषम असल्यानंतर काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये दुःख यायला लागतात. एक आपली तब्येत चांगली राहत नाही, नेहमी स्वास्थ्याचा त्रास होत असतो, कळलं की नाही? आपले विचार भरकटत जातात, बऱ्याच गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये, दुःख यायला लागतात. आपण कोणतीच गोष्ट करायला गेलं तर यश मिळत नाही. म्हणजे काय होतं, तर ह्या गोष्टी कशामुळे निर्माण झालेल्या? मूळ पंचमहाभूत तत्वांमध्ये बिघाड झाले. मग हा जो बिघाड झालेला आहे, हा बिघाड पूर्ववत करणे याला काय म्हटलंय दादांनी विमोचन. आणि पुढे दादांनी आपल्याला कळणार 3 विमोचन सिद्ध केले. आता आपण म्हणतो अरे हे अमुक विमोचन तमुक विमोचन, सोपं नाहीये. दादानं काय करावं लागलं हे आपल्याला नंतर कळेल. दादाने 3 विमोचन सिद्ध केले आहेत: कर्म विमोचन, वंश विमोचन आणि ऋणमोचन. त्याच्यापैकी वंश विमोचनाच्या ज्या वेळेला सिद्धता केल्या त्यावेळेला दादाला भयंकर त्रास झाला. कारण कोणाच्या वंशामध्ये हात घालण्याची क्षमता, एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढी शक्ती सगळ्या साधकांमध्ये नसते. दादाने ते केलेले आहे. त्यामुळे आता कसं आहे, आपल्याकडे कार्यकेंद्रावरती आल्यानंतर आपण काही दिवसांत आपल्याला सांगितलं तुमचं वंश विमोचन झालेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला काही विचार करायची गरज नाहीये, श्राद्ध विद्धकर काही करायची गरज नाहीये. आणि दादाने पुढे उदाहरणं दिलेत, सिद्ध केलेत, त्याचा अनुभव दादाने कधी असा केला, मी असं सांगितलं आता झालं असं नाहीये. दादाने पुढे सांगितलंय वंश विमोचन झालं हे कशावरून, कर्म विमोचन झालं हे कशावरून, हे पुढे सांगितलेलं आहे. पण आपण काय करतो, आपण अजूनपर्यंत आपल्याला वाटत असतात अरे हे आपल्या वंश विमोचन, आपले कोण कोण पूर्वज असतील त्यांच्या बाबतीत आपण एक श्राद्ध वगैरे करायला पाहिजे. त्याला म्हणे ते गेले, त्यांना मोकळं केलं मी, ते गेले तिकडनं, आता कोण नाहीये तिकडे. फक्त पहिलं वर्ष श्राद्ध करायचं, त्याच्यानंतर श्राद्ध करायचं नाही. का दादांनी असं सांगितलंय की ज्या वेळेला आपण अट्टहासाने असं श्राद्ध करायला जातो त्यावेळेला आपले जे आहेत ते मोकळे झालेत, आणि ज्या वेळेला आपण श्राद्ध वगैरे करतो त्यावेळेला दुसराच कोणतरी येतो आणि तो लाभ घेऊन जातो. आणि तो लाभ तर घेऊन जातो पण जाता जाता काहीतरी सोडून जातो. आणि श्राद्ध झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर घरामध्ये भांडणं बिडणं अमुक काहीतरी दुसऱ्याच गोष्टीला सुरुवात होते. तर एकदा गुरुनी आपल्याला सांगितलं नाही, हे करायचं नाही म्हटल्यानंतर त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण त्या पद्धतीने वागले पाहिजे. पुढे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांनी परिपूर्ण असा निसर्ग
मानवाच्या कल्याणासाठी अव्याहत झटत असते. मात्र त्याचे हे कार्य इतक्या शांतपणे चालू असते की त्याची जाणीव आम्हा मानवांना सहजपणे होतच नाही. जोपर्यंत ब्रह्मांडातील ही तत्वे समतोलपणे कार्य करत असतात तोपर्यंत ब्रह्मांडात किंवा निसर्गात सुख शांती समाधान नांदत असते. आपण ज्यावेळेला बघतो की पृथ्वी आप तेज वायू आकाश हा 5 तत्वांनी परिपूर्ण असा हा जो निसर्ग आहे हा मानवाच्या कल्याणासाठी अव्याहत झटत असतो. हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. काय करत असतो तो? त्याचा स्वतःचा स्वार्थ नाही, माणसाचं कल्याण व्हावं याच्यासाठी तो अव्याहत झटत असतो आणि मनुष्य बरोबर त्याच्यावरतीच घाला घालत असतो. आणि त्याचं हे जे कार्य आहे ते इतकं शांतपणे चालू असतं. म्हणजे सूर्य त्याच वेळेला वर्षभरामध्ये कधी तो 6 वाजता वरती यायचा असेल तर 6 वाजताच येणार. संध्याकाळी 6:30 वाजता समजा सूर्यास्त होणार तर 6:30 वाजता सूर्यास्त होणार. कधीतरी आपल्याला वाटतं अरे उद्या कधी 5च्या ऐवजी 5:30ला होईल, असं नाही. सगळं ठरलेलं आहे. आणि जोपर्यंत ही सगळी तत्व व्यवस्थितपणे समतोलपणे कार्य करत असतात त्यावेळेला निसर्गात सुख शांती समाधान नांदत असते. परंतु ज्यावेळी यातील कोणत्याही एका तत्वाचे समतोलत्व बिघडते आणि याला बिघडायला कारणीभूत कोण असतो? मनुष्य सर्वसाधारण. त्यावेळी निसर्ग आपली अशांतता, वादळ, पूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तीद्वारे प्रकट करतो. म्हणजे आपण म्हणतो वादळ झालं, पूर झालं, भूकंप झालं म्हणजे काय? तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. आणि कशामुळे निर्माण झाली? तर निसर्ग ही जी अशांतता आहे, असमतोल म्हणजे समतोलत्व त्याचं बिघडलेलं असल्यामुळे तत्वांमध्ये समतोलत्व बिघड तो पूर्ववत येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी तो काय करतो? हे निर्माण करतो. आणि त्याच्याच बरोबर बघा तसेच निसर्गातील पंचतत्वात ज्यावेळी पुनश्च समतोलत्व निर्माण होते त्यावेळी इंद्रधनुष्याद्वारे तोच निसर्ग आपला आनंद व्यक्त करत असतो. इंद्रधनुष्याकडे बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद होतो की नाही? आता हे निसर्गाच्या बाबतीत झालं. मनुष्याच्या बाबतीत काय? मनुष्य हा देखील निसर्गाचाच एक घटक आहे. आता जी 5 तत्वे ब्रह्मांडाची निर्मिती करण्यास कारणीभूत झालेले असतात त्याच 5 तत्वांनी पिंडाची निर्मिती, पिंड म्हणजे मनुष्याच्या या देहाची निर्मिती झालेली असते. ज्यावेळी मनुष्याच्या जीवनातील या पंचतत्वांचे समतोलत्व बिघडते त्यावेळी मनुष्याच्या जीवनात दुःख, अशांतता, पीडा, असमाधान या अवस्थांचा अनुभव त्याला येतो. म्हणजे निसर्गामध्ये ज्या वेळेला बिघाड होतं त्यावेळेला काय? पूर, वादळ वगैरे असतं. तसंच मनुष्याच्या बाबतीत ज्या वेळेला त्याच्यामध्ये बिघाड होतो त्यावेळेला दुःख, अशांतता, पीडा, असमाधान. म्हणजे याच्यावरनं एक गोष्ट कल्पना आली आपल्याला की आपल्या देहाची समजा आपल्याला काळजी घ्यायची असेल म्हणजे काय करायचं? हे पंचमहाभूत तत्वांचं जे काही गणित आहे ते गणित आपल्याला सांभाळलं पाहिजे. बरं, केवळ आपलं सांभाळून चालत नाही तर त्याच्याबरोबर आपल्याला निसर्गाचं सुद्धा सांभाळायला पाहिजे. कारण निसर्ग आपल्यासाठी झटत असतो. म्हणजे आपण समजा म्हटलं की सगळीकडची झाडं तोडून टाकूया आपण, कळलं की नाही? इथे घर बांधूया, इथे कॉलनी बांधूया, तसं करता कामा नये. कळलं की नाही? कारण तो निसर्ग पुन्हा कधीतरी आपलं रूप दाखवणार. तर समतोलत्व कमी अधिकपणा आहे हे पाहून त्याप्रमाणे समतोलत्व प्राप्त करून देणे याचाच अर्थ विमोचन होईल. आणि ही साधना जी आहे श्री क्षेत्र औदुंबर येथे सिद्ध झाली. आता त्यावेळेला या 5 तत्वांमध्ये ही 5 तत्व दादानी कशी काय म्हणजे सिद्ध कशी केली त्याचा थोडक्यात उल्लेख त्यांनी केलेला. ही साधना सिद्ध करीत असता दादानं त्यावेळेला काय सांगितलं होतं की गुरुच्या चरणाचे आपल्या गुरुचरणाशी जे आहे त्याकडे बसायचं, त्याच्यानंतर गुरुचरित्र वाचायचं, माधुकरी मागायची आणि साधना करायची. हे सगळं सांगितलं होतं बाबांनी. बरोबर आहे? आता बघा ही साधना करीत असताना 5 घरी माधुकरी मागण्याची सेवाही केली. म्हणजे त्यावेळेला दादानी सांगितलं काय काय करायला झालेलं? गुरुचरित्र वाचन करायचं, त्याचं पारायण करायचं, माधुकरी मागायची, बरोबर, सेवा करायची, ओके, नामस्मरण करायचं. तर माधुकरी याचा अर्थ काय?
मागणी, नित्य साधना, सेवा व त्यासाठी पाळावयाची पथ्ये यामुळे देहातील पृथ्वी व आप तत्वात समतोल किंवा संतुलन निर्माण झाले. म्हणजे नित्य साधना, सेवा आणि त्यासाठी पाळावयाची पथ्ये. त्यावेळेला पाळावयाची पथ्ये म्हणजे काय, तर आपण बघितलं माधुकरी मागितल्यानंतर त्यावेळेला जे अन्न मिळायचं, 5 घरातून मिळालेलं अन्न जे आहे ते पाण्यामध्ये ते बुचकळायचे. म्हणजे त्याच्यामध्ये जो काय रस असेल तो रस निघून जावा. म्हणजे पृथ्वी आणि आपलं जास्त जास्त काय आपल्याला खावंसं वाटतं, कळलं की नाही, खाणं पिणं आपण म्हणतो ना, खाणं पिणं, तर पृथ्वी आणि आप या तत्वामध्ये संतुलन निर्माण त्याच्यामुळे झालं. मग आता राहिली काय, उरलेली 3 तत्व. ही सेवा चालू असताना निसर्गातील 3 तत्वांची म्हणजे तेज, वायू आणि आकाश यांची मागणी श्री सद्गुरूंकडे केली व अशा तऱ्हेने पिंडातील अशांतता, दुःख इत्यादी दूर करण्यासाठी साधन सिद्ध केले. हे थोडक्यात सांगितलं दादानी. दादानी प्रत्यक्षात काय केलं असं आपल्याला माहित नाही, पण थोडक्यात काय सांगितलं की पृथ्वी आणि आप यांच्यामधलं संतुलन कशामुळे निर्माण झालं, साधनेमुळे, सेवेमुळे आणि पथ्यांमुळे. आणि उरलेली 3 तत्व होती त्यांची मागणी सद्गुरूंकडे केली, दत्त महाराजांकडे केली आणि त्यांच्याकडनं तेज, वायू, आकाश या तत्वांची धारणा झाली, ती प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे सगळी 5ही तत्व निर्माण झाल्यानंतर अशा रीतीने पिंडातील अशांतता किंवा दुःख इत्यादी दूर करण्याची साधन सिद्ध केले. या साधनेचा विनियोग मनुष्यातील पंचतत्वांचा असमतोल काढून टाकण्यासाठी 30 वर्ष केला. म्हणजे दादानी 30 वर्ष त्याच्यानंतर ते साधन जे केलेलं आहे, सिद्ध केलंय की नाही, त्याचा परिणाम तसा होतो की नाही हे बघितलं. 30 वर्ष व त्या परत्वे मनुष्याच्या जीवनात सुख, शांती, समाधानाची निर्मिती झालेली अनुभवास आल्यानंतर याच साधनाचा विनियोग निसर्गातील पंचतत्वांचा असमतोल काढून काढण्यासाठी श्री गुरु आज्ञेने केला. म्हणजे पहिल्यांदा दादानी काय केलं, तर पहिल्यांदा 30 वर्ष की मनुष्याला हे औषध लागू पडतं की नाही ते बघितलं आणि त्याच्यामध्ये सुख, शांती, समाधानाची निर्मिती होते की नाही याचा अनुभव आल्यानंतर त्या साधनेचा उपयोग कशासाठी केला, तर निसर्गामध्ये जी पंचमहाभूत तत्वांमध्ये असमतोल निर्माण होतोय तर तो असमतोल काढून टाकण्यासाठी श्री गुरु आज्ञेने केला. आता दादा हे थोडक्यात आपल्याला सांगतात आहे, परंतु काय केलं असेल याचा विचार आपण केला तर मग आपल्याला कळेल की सहजतेने प्राप्त झालेलं नाहीये. थोडंसं वाचूया, 2 मिनिटं, एकच पाठ राहिले म्हणजे हा पूर्ण होईल. त्यासाठी केलेले साधन म्हणजे पृथ्वीवर स्थापन केलेले शक्तीपीठ होय. आता हे झालं, त्याच्यानंतर दादाने काय केलं, शक्तीपीठाची स्थापना केली. त्याची माहिती आपण पुढच्या वेळेला जास्त व्यवस्थित घेऊया. पूर्ण करतो मी. पिंडी ते ब्रह्मांडी आणि तेच पिंडी या सिद्धांताप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीचा विकास होत असताना अज्ञानाचा व्यापही अधिकाधिक वाढत आहे. त्यामुळे निसर्गाशी समतोलत्व न साधता मनुष्य निसर्गाच्या विरुद्ध जाऊन नैसर्गिक तत्वात प्रदूषणे व बिघाड करण्यास कारणीभूत होत आहे. अशा प्रदूषणांमुळे निर्माण होत असलेली अशांतता दूर करण्यासाठी व विश्वात तसेच मानवी जीवनात सुख, शांती, समाधानाचे इंद्रधनुष्य उमटवण्यासाठी श्री गुरुकृपेने शक्तीपीठाची स्थापना झाली. श्री शक्तीपीठाची स्थापना कधी झाली, 14 एप्रिल 1983 चैत्र पाडवा होता ज्या दिवशी झाली. तरी त्याची कार्ययोजना 1952 साली ज्या वेळेला औदुंबर सेवे होते तिकडनं ती उदित झाली. त्याच्यानंतर साधारण 30, 32, 35 वर्षानंतर शक्तीपीठाची स्थापना झाली. तर या शक्तीपीठाविषयीची थोडीशी माहिती आणि नेमकं दादाने हे काय सांगितलं आपल्याला पोटे शेवटचा जो आहे याचा अभ्यास आपण पुढच्या वेळेला करू. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा तो. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.
सगळ्या भक्त भाविकांना नमस्कार. आरती जाहीर केल्याप्रमाणे आता आपल्याकडे मंगळवार आणि गुरुवारी संध्याकाळी आरती साधना असते आणि बुधवारी सकाळी, शनिवारी आणि रविवारी आपल्याकडे सकाळी 8 वाजता आरती साधना असते. परंतु शनिवारी आणि रविवारी आपल्याकडे कामकाज असतं. त्यामुळे सगळ्या भक्त भाविकांना अशी विनंती करण्यात आलेली की शनिवारी आणि रविवारी जर आपला कोणताही दिवस समजा दुसरा जमत नसेल तरच फक्त शनिवारी का रविवारी या, नाहीतर शक्यतो आरती साधनेचा लाभ घरनं घ्या. कारण आपण कार्यकेंद्रावरती साधारणपणे 50 लोकांपेक्षा जास्त लोक असता कामा नये. गव्हर्नमेंट त्याचं आपल्याला बंधन घातलेलं आहे, तर त्यामुळे आपण ती शिस्त पाळण्याचा प्रयत्न करूया. तर ज्यांचे कामकाजाला नंबर आहे त्यांना तर येणं आवश्यकच आहे आणि त्यांना तो सेवेचाच भाग आहे, तर त्यामुळे त्यांना यायलाच पाहिजे. पुन्हा स्थिती समजा बदलली, कारण आता करोनाचा जी संसर्ग जो होत आहे हा पुन्हा याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे बाहेर, आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. तर हे लक्षात ठेवायचं की शनिवारी आणि रविवारी आवश्यक असेल तरच या. आणि समजा उदीदोरी नेण्यासाठी तुम्हाला यायचं असेल तर साधारणपणे 9:30-10 वाजता नंतर तुम्हाला निश्चितपणे येत आहे. परंतु आरती साधनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर शक्यतो मंगळवारी संध्याकाळी, गुरुवारी संध्याकाळी आणि बुधवारी सकाळी. नमस्कार.